पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। किचन पासून बिझनेस पर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेस पर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आले खास तुमच्यासाठी। सुरुवात करूया या एपिसोडला। भारत हा खरोखरच कलाकुसरींच्या विविध शैलींनी संपन्न असा देश आहे। त्यामुळे अशा विविध कला आपल्याला प्रत्येक प्रांतामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतात। यातल्या काही कला लाकडावरती कार्विंग करण्याच्या किंवा कारागिरी करण्याच्या आहेत, काही कापडावरती करण्याच्या आहेत, कधी आपल्याला छान पेंटिंग्सच्या सुद्धा वेगवेगळ्या कला पाहायला मिळतात। यातलीच एक वेगळी कला म्हणजे गोंद आर्ट। आज आपण पाहणार आहोत अशाच गोंद आर्ट पासून तयार केलेल्या साड्या। गोंद ही जी कला आहे ही मध्य प्रदेशातली कला आहे आणि ही जी कला आहे ही मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील लोक आपल्या मातीच्या घरांवरती करतात। आणि ही जी सगळी कला आहे, हे जे सगळं पेंटिंग आहे ते करण्यामागे उद्दिष्ट असं असतं की आपल्या घरांवरती जर आपण चांगले मोटिव्स काढले, चांगले चिन्ह काढले, वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स काढले तर आपली चांगली इमेज तयार होते असा त्यांच्यातला समज आहे। आणि या गोंदबद्दल सगळी माहिती देण्याचं कारण असं की सध्या मी एका एक्झिबिशनमध्ये आलेली आहे, एका प्रदर्शनामध्ये आलेली आहे आणि अशाच गोंद पेंटिंगच्या मला काही साड्या इथे पाहायला मिळालेल्या आहेत ज्या नक्कीच खूप युनिक आहेत, ज्या तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये सुद्धा नक्कीच ॲड करू शकता अशा आहेत। तर आपण त्यातले काही एक पर्याय बघूयात कोणते कोणते आहेत। अर्थातच तुम्ही हे बघितले सगळे, तर ह्याच्यातला हा जो युनिकनेस आहे हे ऑर्गॅनिक कॉटनपासून तयार केलेल्या साड्या आहेत। आणि यातला युनिकनेस असा आहे की ह्याच्या ज्या डिझायनर आहेत, ह्या ज्या ॲक्च्युली सगळ्या साड्या आहेत त्या इथिकस या ब्रँडने तयार केलेल्या आहेत। आणि ह्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की इथिकस या ब्रँडखाली त्यांच्याकडे 800 फार्मर्स आहेत, 800 शेतकरी आहेत जे दररोज जे कापूस उगवण्यापासून म्हणजे ऑर्गॅनिक कॉटन तयार करण्यापासून सगळी प्रोसेस ते स्वतः तयार करतात, स्वतः बनवतात। या साड्या नॅचरल डायपासून बनवलेल्या आहेत, त्यामुळे ह्याची किंमत थोडीशी जास्ती आहे। पण तुम्ही ह्याच्या ज्या साड्यांवरचं डिझाईन पाहिलं, प्रत्येक मोटिव्ह जे आहे या साड्यांवरतीचं ते युनिक आणि वेगळं आहे, कारण ते एका नक्षीवरती किंवा एका कलर कॉम्बिनेशनमध्ये जास्ती साड्या तयार करत नाहीत। त्यामुळे जर तुमच्याकडे एखादी यातली साडी जर आली तर ती नक्कीच युनिक असणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुम्ही प्रत्येक साडी जरी बघितली तरी त्याच्यावरचं जे नक्षीकाम आहे, त्याच्यावरचं जे डिझाईन आहे तर तुम्हाला नक्कीच वेगळं पाहायला मिळेल। आता आपण सेम याच ह्याच्यामधली वेगळी साडी एक बघूयात। पण ही जर साडी तुम्ही बघितली, दोन्ही साड्या पिवळ्या रंगांमध्येच आहेत, पण दोघांचे पिवळ्या कलरचे जे शेड्स आहेत ते दोन्हीही वेगळे आहेत, दोघांचं कॉम्बिनेशन वेगळं आहे। तुम्ही बॉर्डरवर जरी दोघांच्या नजर टाकली तरी बॉर्डरची डिझाईन देखील वेगळी आहे, कॉम्बिनेशन त्या दोघांवरचंही वेगवेगळं आहे। त्यामुळे नक्कीच यातली एखादी साडी जर तुमच्याकडे असेल तर तो युनिकनेस तुमच्याकडे तुम्हाला नक्कीच जपू शकाल तो। आणि अजून एक या साडीवरचं वैशिष्ट्य म्हणजे की ही साडी, तुम्ही जी साडी विकत घेताय ती साडी नक्की कोणी व्हीव केली आहे, कोणी ती तयार केली आहे, हे सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन या साडीवरती, याबद्दलची सगळी माहिती या साडीवरती नक्कीच दिली गेलेली आहे। आपण ही साडी पाहतोय, ही साडी जी व्हीव केली आहे यांनी रोजा रामानी या व्हीवर्सने व्हीव केली आहे आणि ती साडी व्हीव करायला त्यांना 12 दिवस लागलेले आहेत। म्हणजे तुमची साडी नक्की किती दिवसात व्हीव झालेली आहे याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला नक्कीच या मार्फत मिळू शकेल। या सगळ्या ज्या आतापर्यंत आपण साड्या पाहिल्या या सगळ्या ऑर्गॅनिक कॉटनपासून तयार केलेल्या होत्या, पण ह्याच्यावरचे जे मोटिव्स वगैरे होते ते गोंद पेंटिंगचे होते, गोंद आर्ट ह्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळालं। पण ह्याच ऑर्गॅनिक कॉटनपासनं हे जे डिझायनर्स आहे यांनी पुढे जाऊन अजून एक वेगळं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे। हे जे आहे अजरक, जे कच्छचं आपल्याला आपण ह्याला हे म्हणू शकतो, कला म्हणू शकतो, हे सगळं ह्याच्यावरती करण्यात आलेलं आहे या साडीवरती। आणि ही साडी तुम्ही हातात घेतल्यावरच कळेल की म्हणजे ऑर्गॅनिक कॉटन काय असतं ह्याचं फील तुम्हाला ही साडी हातात घेतल्यानंतर नक्कीच मला लक्षात येते आता। आणि ती वजनाला देखील एकदम हलकी आहे, म्हणजे तुम्हाला कॅरी करण्यासाठी खूप इझी आहे। ह्याच्यामध्येही तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स, कलरसुद्धा अवेलेबल होतील आणि नेसल्यानंतरही अगदी रिच लुक या साडीचं नक्कीच येईल। इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला गोंद पेंटिंगमध्ये अजून एक छान अशी अट्रॅक्टिव्ह साडी दिसते, त्याचा कलर्स कॉम्बिनेशनसुद्धा थोडंसं वेगळं आहे। ग्रीन म्हणजे पोपटी रंगाला निळ्या कलरची बॉर्डर दिलेली आहे याला। आणि त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर बॉर्डरपासनं पदरापर्यंत अगदी
एलिफंट म्हणजे हत्तीचे मोटिव्स त्याच्यावरती दिले गेलेले आहेत. त्यामुळे थोडंसं वेगळं असं डिझाईन त्याच्यावर असल्यामुळे खूपच छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटते ती साडी. जसं मी आधी सांगितलं की हे जे मध्य प्रदेशामधले जे ग्रामीण भागातील लोक आहेत ते आपल्या मातीच्या घरांवरती असं गोंड पेंटिंग करतात आणि त्यांचा असा समज आहे की हे जे पेंटिंग आपल्या घरावर केलं तर आपली इमेज जी आहे ती नक्कीच छान होईल. त्यामुळे जर अशा साड्या तुम्ही इथिकसच्या या साड्या घातल्या तर तुमची इमेज देखील नक्कीच चांगली होईल यात प्रश्न नाही. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी सुवरदा बागुले, ABP माझा, मुंबई.